हॅलो डिअर स्टुडंट्स, हेरिडिटी अँड इव्होल्युशनच्या आपल्या आजच्या पार्टमध्ये आपण एक इंटरेस्टिंग अशी कन्सेप्ट शिकणार आहोत, विच इज लॅमार्किझम. लॅमार्किझम हे बेसिकली इव्होल्युशनची प्रोसेस कशा पद्धतीने झाली असावी हे सांगणारी एक थिअरी आहे. जीन बॅप्टिस्ट लॅमार्क नावाच्या सायंटिस्टनी आपल्याला ही थिअरी सांगितलेली होती. आणि येस, त्या थिअरीबद्दल आपण डिटेल तर शिकणार आहोतच. त्याच्यावरती प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जातात, आन्सर्स कशी लिहायची, त्याचे काही वैशिष्ट्य, ड्रॉबॅक्स, लिमिटेशन्स वगैरे हे सगळ्या पार्ट्स आपण डिटेलमध्ये शिकणार आहोत. नीट लक्ष देऊन ऐका आणि समजून घ्या आणि तुमच्या नोट्स देखील काढा सायमल्टेनियसली. सो बेसिकली ही जी लॅमार्किझम आहे गाईज, ही यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन अशा कन्सेप्टवरती बेस्ड आहे. म्हणजे काय ते तुम्हाला सांगते. सी, आपण जेव्हा जन्माला येतो, जन्माला आल्यानंतर आपण ज्या ऍक्टिव्हिटीज करत असतो थ्रू आउट अवर लाईफ, तर त्याद्वारे आपण एखादं स्किल समजा गेन केलं. फॉर एक्झाम्पल, मी जिमला जाऊ लागले आणि मग मसल्स आपले डेव्हलप होतात वगैरे, होय की नाही. कंटिन्यू तुम्ही जेव्हा व्यायाम करता तर तेव्हा तुमचे मसल्स गेट डेव्हलप्ड. तर लॅमार्कच्या मते काय आहे, तर हे जे कॅरेक्टर्स आहेत, समजा आपण जिमला जाऊ लागलो, आपले मसल्स डेव्हलप झाले, तर हे जे डेव्हलप झालेले कॅरेक्टर आहेत, त्या डेव्हलप झालेल्या कॅरेक्टर्सना लॅमार्कनं एक शब्द दिला, त्याला त्यांनी म्हटलं एक्वायर्ड कॅरेक्टर्स. एक्वायर्ड कॅरेक्टर्स म्हणजे काय, तर जन्माला आल्यानंतर सजीवाने आपल्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज थ्रू किंवा ऍक्शन्स थ्रू आपल्यामध्ये केलेले चेंजेस, ह्याला म्हणायचं एक्वायर्ड कॅरेक्टर. आणि लॅमार्कनं काय सांगितलं की एखादा सजीव हे जे एक्वायर्ड कॅरेक्टर्स आहेत, ते एक्वायर्ड कॅरेक्टर्स पुढच्या पिढीकडे ट्रान्समिट करतो, असं त्यानं सांगितलं. जितका एखादा ऑर्गनचा तुम्ही जास्त यूज कराल, तितका तो ऑर्गन जास्तीत जास्त डेव्हलप होत जातो. आणि एखाद्या ऑर्गनचा जर तुम्ही जास्त यूज नाही कराल, जसा कमीत कमी यूज कराल, गेल्या व्हिडिओमध्ये आपण ते व्हेस्टिजियल ऑर्गन्सची जी कन्सेप्ट पाहिलेली होती, तर थोडंफार त्याच्याशी सिमिलर असणारी ही कन्सेप्ट आहे की ऑर्गन जर तुम्ही यूज करत गेलात तर तो जास्त स्ट्रॉंग होत जातो, आणि ज्या ऑर्गनचा तुम्ही यूज करत नाही तो ऑर्गन वीक होत जातो, आणि नंतर तो तुमच्या बॉडीमधून नामशेष होतो, निघून जातो, असं. बरोबर. सो असं काही यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन ह्या कन्सेप्ट वरती बेस्ड ही थिअरी आहे. ऑल्सो ह्याला एक थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर असं देखील म्हटलं जातं. 1 मार्कासाठी लक्षात ठेवायचं. हा, सायंटिस्टचं नाव काय आहे, जीन बॅप्टिस्ट लॅमार्क. त्यांनी जी थिअरी सांगितली त्याचं दुसरंच लॅमार्किझम हे एक नाव आहेच. थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर. आत्ता जे मी तुम्हाला सांगितलं, एक्वायर्ड कॅरेक्टर म्हणजे काय, जन्माला आल्यानंतर आपण स्वतःमध्ये डेव्हलप केलेले कॅरेक्टर, त्याला म्हणायचं एक्वायर्ड. त्यानंतर इट इज बेस्ड ऑन कन्सेप्ट ऑफ यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन. इथंपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं की ही थिअरी काय आहे. आता ह्या थिअरीला सपोर्ट करणारे काही एक्झाम्पल्स त्यांनी दिले, की जे मी जसं म्हणलं, काही एक्झाम्पल्स मध्ये ते आपण ऍग्री करतो, काही मध्ये आपल्याला मात्र हे पटत नाही. जसं की पहिलं एक्झाम्पल त्यांनी दिलं जिराफाचं. सो बेसिकली जेव्हा इव्हॉल्युशनची प्रोसेस होत होती, तेव्हा नॉर्मल जे ग्रास इटर्स आहेत जंगलामधले, हरणं किंवा जे झेब्रा वेब्रा, हे सगळे जे ग्रास इटर्स आहेत, त्यांच्यासारखेच जिराफ देखील आधी त्यांची जी मान आहे ती अशीच नॉर्मल होती, खूप काही लांब नव्हती आधी, एकदम सुरुवातीला इव्हॉल्युशनच्या त्यांच्यामध्ये जी इव्हॉल्युशन होणार होती त्याच्या आधी. मग आता बघा, इथं काय झालं, सगळेच ग्रास इटर्स उठल्यानंतर भूक लागणार, जंगलामध्ये जाणार, गवत खाणार. तिथं मग हरणं पण येणार, तिथं झेब्रे पण येणार, तिथं जिराफ पण येणार, तिथं बाकीचे ग्रास इटर्स पण येणार. जमीन एकच आहे. मग ऑब्व्हियस त्यांच्यामध्ये काय होणार, त्यांच्यामध्ये भांडण होणार, मारामारी होणार. कशासाठी, खाण्यासाठी, ग्रास खाण्यासाठी. देअर विल बी स्ट्रगल बिटवीन हे सगळे जे जमा झालेले ऑर्गॅनिझम्स होते त्यांच्यामध्ये. हो की नाही, मान्य आहे की नाही हे तुम्हाला. मग आता काय झालं, वन फाईन डे एका जिराफाला असं वाटलं की यार, हे रोजची भांडणं, उठलं की भांडायचं, जाऊन त्या जंगलामध्ये त्या हरणाशी भांडायचं, त्या झेब्र्याबरोबर भांडायचं, आणि मग त्यापेक्षा आपण असं काहीतरी करूयात का की जेणेकरून मला हे भांडायला नाही लागलं पाहिजे.
मग असंच विचार करता करता त्याची नजर जाते त्या झाडावर. बाजूला एक झाड असतं, त्या झाडांच्या पानावरती. गवत तर हे खाली आहे, ठीक आहे, त्या झाडाच्या पानावरती त्याचं लक्ष जातं. अँड देन ही थिंक्स की व्हॉट इफ मला हे झाडाची पानं खायला मिळतात, जाऊ दे ते गवतच नको. आता ऑब्व्हियसली तो जिराफ आहे छोटा, झाड आहे मोठं, जसं इथं दिसतंय, ठीक आहे. हे आधी हे असं असायचं, आधीचा सिनारिओ हा असा होता. आता समजा ह्या जिराफाला ह्या झाडावरचं पान खायचं आहे, तो काय करणार? आपण काय करतो? आपण उड्या मारतो. द सेम थिंग ही विल ऑल्सो डू. आणि मग काय करणार? आपले हात असं स्ट्रेच करणार. समजा ते उंच झाडावरचं आपल्याला काही काढायचं, आपण काय करतो? असे हात स्ट्रेच करतो, उड्या मारतो, राईट. आपले पाय असे वर 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 घेतो, सो दॅट आपण तिथपर्यंत पोहोचू शकू. ह्या जिराफांनी तेच केलं. बघा मी काय सांगते, स्टोरी कशी आहे. सो ह्या जिराफांनी तेच केलं. तो काय हा 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 जिराफ ह्या झाडावरची पानं म्हणजे तोडण्याचा प्रयत्न करू लागला. त्यासाठी त्याला काय करायला लागणार आहे? त्याचे हे जे पुढचे 2 पाय आहेत ते स्ट्रेच करावे लागतील आणि ऑब्व्हियसली मान स्ट्रेच करावी लागेल, हो की नाही? तर तिथपर्यंत पोचायचंय. सो ही विल स्ट्रेच हिज फ्रंट लेग, ज्याला आपण फोरलिम्स म्हणतो, आणि नेक. आता इथंच येऊन ही स्टोरी संपत नाही. तुम्ही म्हणाल मग काय झालं? असं नाही. बघा आता इथून स्टोरी सुरुवात होते. मग त्याचं बघून बाकीचे जिराफ देखील येतात. हा यार, काहीतरी इसमे कुछ दम है. हे रोज रोज भांडण करत बसण्यापेक्षा झाडाचा पालाच खाऊ आपण, उंच झाडांवरचा, सो दॅट ही किचकिच नको. मग बाकीचे पण 2-4 जिराफ तिथं आले. त्यांनी पण ह्या झाडाची पानं तोडायचा प्रयत्न केला. आता बघा हा, आपल्या एक मराठीमध्ये किंवा आपण जे म्हणतो लहान मुलं अनुकरण प्रिय असतात, तसं काहीच. आता ह्या जिराफ आहेत, जिराफाची टोळी आहे, म्हणजे जिराफांची पिल्लं पण त्याच्यात आली, बरोबर. मग ते बघतायत आपले आई बाबा असे, काका काकू सगळे असे वरती उंचावरती चढून हे खायचा प्रयत्न करतायत. लहानपणापासून त्यांनी तेच बघितलंय. मग काय होणार? ते पण काय करणार? आपल्या मोठ्यांचं अनुकरण करणार. सो ही विल ऑल्सो ट्राय टू रीच अप टू द लीव्स. मग हे पिढ्यान पिढ्या पिढ्यान पिढ्या पिढ्यान पिढ्या होत राहत आहे, बरोबर. मग असं होत 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 कालांतराने कधीतरी 1 फाईन डे, कितीतरी मिलियन इयर्स नंतर ह्या जिराफाचे जे पाय आधी असे होते आणि नेक अशी होती, ते पुढचे हे पाय थोडेसे लॉंग झाले आणि नेक पण लॉंग झाली. सो इथं काय दिले? डिसयूज. म्हणजे जर एखाद्या ऑर्गनचा तुम्ही यूज करत नाहीये तर हे आहे असेच राहणार. बट इफ यू यूज एनी स्पेसिफिक ऑर्गन फॉर अ स्पेसिफिक फंक्शन, मग ते डेव्हलप होणार, असं लॅमार्कनी त्याच्या थिअरीमध्ये सांगितलं. पटतंय तुम्हाला? जिराफाच्या थिअरीमध्ये हे फुल टू पटतंय, काही याच्यात प्रॉब्लेम नाही आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की नंतर काही एक्झाम्पलच्या बाबतीत मात्र ही थिअरी आपल्याला पटत नाही. आता ह्यानं काय सांगितलं की मॉर्फॉलॉजिकल चेंजेस ऑकर इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर रिस्पॉन्सिबल फॉर इव्हॉल्युशन. हे जे चेंजेस झाले, आधी जिराफाची मान अशी होती, बॉडीचा आकार असा होता, नंतर हा असा झाला, आणि मग ऑब्व्हियसली मॉर्फॉलॉजी म्हणजे काय सांगितलं? एक्सटर्नल अपीअरन्स. सो मॉर्फॉलॉजिकल चेंजेस हे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये होतात, हळूहळू त्यांच्याच मुळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये इव्हॉल्युशनची प्रोसेस होत जाते, असं लॅमार्कने बोला है, मैंने नहीं. सो द रिझन बिहाइंड द मॉर्फॉलॉजिकल चेंजेस इज ऍक्टिव्हिटीज ऑर लेझीनेस ऑफ दॅट ऑर्गॅनिझम. मग अशी जसं बोलले मी, जितका जास्त तुम्ही यूज कराल स्पेसिफिक ऑर्गनचा स्पेसिफिक फंक्शनसाठी, तर तो ऑर्गन जास्त डेव्हलप होत जाणार. नाही केला तर तो डेव्हलप होणार नाही, असं साधं सोपं गणित लॅमार्कने सांगितलं. सो ऑल ऑर्गॅनिझम्स कॅन ट्रान्सफर अक्वायर्ड कॅरेक्टर टू नेक्स्ट जनरेशन, आणि ह्याला त्यांनी नाव दिलं, हे 1 मार्कासाठी लक्षात ठेवायचं, अँसेस्ट्री ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर्स. अँसेस्ट्री पास होणं. काय पास होणार? एक्वायर्ड कॅरेक्टर पास होणार, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे. म्हणजेच लॅमार्क को ऐसा कहना था की ते जे काही कॅरेक्टर, जे उडी मारायचं जे बघितलं आपण, तर ती टेंडन्सी लिव्हिंग ऑर्गॅनिझम एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर करतात. जसं मी मगाशी बोलले, सोबत ग्रुप होता, ग्रुप सोबत काका काकू आई बाबा सगळे आहेत, बघितले ते उड्या मारतायत, तर मग हे पिल्लू पण उड्या मारायला लागतंय. सो लॅमार्कचं असं म्हणणं होतं की हे जे एक्वायर्ड कॅरेक्टर्स आहेत, ते कॅरेक्टर्स एका पिढीकडून दुसरी पिढीकडे ट्रान्सफर होतात, आणि त्याला त्यांनी नाव दिलं अँसेस्ट्री ऑफ एक्वायर्ड कॅरेक्टर. आता हे सांगण्यासाठी त्यांनी काही एक्झाम्पल्स थ्रू
आपलं जी थिअरी होती त्याला सपोर्ट केला. त्यातले काही एक्झाम्पल्स आपल्याला पटतात, काही एक्झाम्पल्स पटत नाहीत. त्यातला पहिलं आहे की लॉंग नेक ऑफ जिराफ इज ड्यू टू ब्राउझिंग ऑन लीव्स ऑफ टॉल प्लांट. हे जे आपण मगाशी डिस्कस केलं ते आधी असं होतं, नंतर ते टॉल ट्रीज वरती लीव्स जे आहेत ते खाण्यासाठी म्हणून त्यांची नेक आहे ती लॉंग झाली आणि पुढचे 2 पाय लॉंग झाले. उदाहरण पटतं, हे पटू शकतं, येस असं होऊ शकतं. दुसरं एक्झाम्पल त्यांनी सांगितलं ऑस्ट्रिच आणि ऑस्ट्रिच आणि इमू हे जे ॲनिमल्स आहेत, हे पक्षी आहेत ना, सो ह्या पक्ष्यांना पण पंख आहेत, बट हे पक्षी खूप रेअरली उडतात. आता त्याच्या मागचं रिझन काय आहे बघा. तर इनिशियली हे पक्षी नॉर्मल पक्ष्यांसारखेच उडायचे. उडतात का पक्षी? मोस्टली त्यांचं एकच, उठलं की खायचं. सो खाण्याच्या सर्चसाठी ते उडून इकडून तिकडे जाणार. नंतर काय झालं, ते जिथे, आता तुम्ही विचार करा, तुमच्यासारखंच आहे, तुम्हाला घर बसल्या एखादी गोष्ट सतत बसल्या जागी द्यायची सवय आई बाबा लावतात. काही स्टुडंट मुलांना आपल्या सगळं हातात आणून द्यायचं, जेवण हातात आणून द्यायचं, खाणपिणं हातात आणून द्यायचं, सगळं हातात आणून द्यायचं. अशी जे मुलांना सवय लागते, ते उठून घसा 4 कामं करतील का रे? नाही करणार. दे विल बिकम लेझी. हा, आई आहे देती, बाबा आहेत देत आहेत, जागेवर मिळतंय सगळं, लाईफ चिल चल रही आहे असं. सो ह्या दोघांचं पण असंच झालं. ते ज्या भागामध्ये राहायला गेले त्या भागामध्ये भरपूर फूड त्यांना अवेलेबल होतं, त्यामुळे त्यांना उडायची आणि फूडसाठी उडायची किंवा काही करायची गरजच लागली नाही. मग हळूहळू त्यांचं शरीर बोजड झालं आणि दे लॉस्ट द ॲबिलिटी टू फ्लाय, जसं की ते आधी उडायचंय. सो दिस एक्झाम्पल इज रिलेटेड टू डिसयूज ऑफ ऑर्गन. मग असं जिराफाचं होतं यूज ऑफ ऑर्गन, यूज केला ती ऑर्गन डेव्हलप झाले. इथं त्यांनी यूजच केला नाही, त्यामुळे पंख आहेत पण उडता येत नाही, अशी कंडिशन त्यांची झाली. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल त्यांनी दिलंय स्नेकचं. सो स्नेक हा आधी अशा पद्धतीचा लिझार्ड सारखा होता. हळूहळू त्या लिझार्ड जसं त्या बरोईंग हॅबिटमुळे, आता जसं बघा ना, एका जागी गेलं की आपण कसं असं आखडून राहतो, तसं हे आखडून राहिल्यामुळं कालांतरानं लिझर्डचंच रूपांतर स्नेकमध्ये झालं आणि त्यांचे पाय निघून गेले. द स्नेक्स लॉस्ट लिम्ब ड्यू टू बरोईंग हॅबिट. हे एक अजून एक एक्झाम्पल लॅमार्कनं सांगितलं, विच इज अगेन वी कॅन ऍक्सेप्ट इट. अजून एक एक्झाम्पल त्यांनी सांगितलं की शोल्डर्स जे आहेत, आयर्न मॅन जो असतो आपला, आयर्न स्मिथ, लोहाराचे, ते स्ट्रॉंग होतात ड्यू टू फ्रिक्वेंट हॅमरिंग. हे पण ऍक्सेप्टेबल, बरोबर. हे सगळ्या थिअरीज ऍक्सेप्टेबल आहेत, ही सगळी एक्झाम्पल ऍक्सेप्टेबल आहेत. अजून एक एक्झाम्पल त्यांनी दिलं ते म्हणजे लेग्स ऑफ डक्स हॅव मॉडिफाईड फॉर स्विमिंग. हे जे डक्सचे लेग्स आहेत तर ते नाही का ह्या पद्धतीनं त्यांच्या बॉडी लेग, त्यांचे जे डिजिटस असतात त्याच्यामध्ये अशी स्किन असते. ऑल्सो त्यांच्या लेग्सवरती एक प्रकारचं ऑइलचं लेअर असतो की ज्याच्यामुळे ते कंटिन्यू पाण्यात असतात पण त्यांची स्किन खराब होत नाही. आपण बघा तासभर पाण्यात राहिलं की आपली स्किन कशी वेगळीच होते, होय की नाही. सो अशी ह्या ॲक्वॅटिक ॲनिमल्सची होत नाही, बिकॉज त्यांचे लेग्स, त्यांची स्किन ही त्या पद्धतीनं त्या पर्टिक्युलर हॅबिटेटला अडॉप्ट झालेली असते, बरोबर. आता ही सगळी एक्झाम्पल्स तुम्हाला जेव्हा लॅमार्किझमवरती 5 मार्कांचा प्रश्न विचारला जातो, लॅमार्किझम सांगा, एक्सप्लेन विथ एक्झाम्पल आणि त्याचे ऑब्जेक्शन्स वगैरे सांगा, अशा पद्धतीचा. सो ही सगळीच्या सगळी एक्झाम्पल त्याच्यामध्ये लिहायची. आपण जी आता बघितली ती सगळी एक्झाम्पल्स, जिराफाचं सांगायचं, ऑस्ट्रिच आणि इमूचं सांगायचं, स्नेक्सचं सांगायचं, आयर्न स्मिथचं सांगायचं आणि हे डकचं पण सांगायचं. सगळी एक्झाम्पल त्याच्यामध्ये सांगून प्रॉपर तुमचं आन्सर सपोर्ट करायचं. आता ह्याला ड्रॉबॅक किंवा ह्याच्यावरती ऑब्जेक्शन्स काय घेतली गेली तर ऑब्व्हियसली आता तुम्ही विचार करा की सगळेच कॅरेक्टर्स एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठवता येतील का. जसं की समजा मी टीचर आहे तर नॉट नेसेसरी की माझ्या मुलीला पण माझ्यासारखं शिकवता येईल, किंवा एखादा डॉक्टर आहे त्याचा मुलगा किंवा मुलगी जे आहे ते डॉक्टरच होतील ह्याची काही गॅरंटी आहे का, बरोबर. एखादा मोठा सिंगर आहे त्या सिंगरचा मुलगा मुलगी सिंगरच होईल हे कशावरून, नाही ना. एक्वायर्ड कॅरेक्टर आहेत. आपण लाईफ टाईम मध्ये म्हणजे समजा एखादा एक्सरसाइज करणार असा एकदम बॉडी बिल्डर आहे, सो त्याच्या जन्माला येणारं मूल हे ह्या पद्धतीनं बॉडी बिल्डरच जन्माला येईल का रे, नाही येणार. सो लॅमार्कने जे सांगितलं की
ॲक्वायर्ड कॅरेक्टर हे पुढच्या पिढीकडे पाठवले जातात, तर इट इज नॉट ॲप्लिकेबल फॉर ऑल द कॅरेक्टर्स. सो हे त्याचं ड्रॉबॅक आहे की मॉडिफिकेशन्स आर नॉट ऑलवेज ट्रान्सफर्ड टू नेक्स्ट जनरेशन. पाठवले जातात, मान्य आहे, बट नॉट ऑलवेज. सो हे काही जिराफाच्या वगैरे एक्झाम्पल्ससाठी ॲक्सेप्टेबल आहे, परंतु आता जसं सांगितलं हे असेल किंवा मी जे डॉक्टर, सिंगर ह्या एक्झाम्पल दिली किंवा बॉडी बिल्डर आहे त्याचं एक्झाम्पल दिलं, तर हे कॅरेक्टर्स काही एका पिढीकडून दुसरीकडे ट्रान्सफर नाही होत, ते आपण ॲक्वायर केलेत, आपण आपल्यामध्ये डेव्हलप केलेत. सो असं कधीच नाही होणार की मोठा असं एकदम बॉडी बिल्डर आहे आणि त्याचा मुलगा असा मस्त मसल्स घेऊन जन्माला येईल. इट डज नॉट हॅपन. मग तेव्हा सायंटिस्टनी काही एक्सपेरिमेंट केले होते. सो त्यांनी काय केलं, एका पिंजऱ्यामध्ये उंदरं ठेवली, त्यांचे शेपूट ते कट करायला लागले आणि दे ऑब्झर्व की पुढचे जनरेशन येतात त्याला काही शेपूट नाही येणार, असं होणारच नाही. त्यांना मध्ये ते जे काही उंदीर जन्माला येणार ते शेपटासहितच जन्माला येणार. सो असे काही एक्झाम्पल्स देऊन, म्हणजे ही थिअरी काही ऍक्सेप्ट नाही झाली, काही लॉजिक ह्याच्यापुरतं ते ऍक्सेप्ट झालं, पण सगळ्यासाठी हे ऍक्सेप्टेबल नाही. हे त्याचं ड्रॉबॅक किंवा त्याचं लिमिटेशन तुम्हाला सांगता येईल. राईट. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितली, लॅमार्किझम पूर्ण डिटेल व्यवस्थित तुम्हाला शिकवलेली आहे. कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. आणि येस, तुमच्या काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट असतील तर त्याही मला सांगा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन गुड बाय. थँक्यू.